लाडकी बहीण योजना फॉर्म कसा भरायचा ते 8 स्टेप फॉलो करा. लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन पोर्टल म्हणजे वेबसाईट सुरू करण्याची मागणी केली होती. हीच मागणी आता शासनाने पूर्ण करून लाडकी बहीण योजनेचे ladkibahin.maharashtra.gov.in अधिकृत ऑनलाईन पोर्टल सुरू केलेले आहे. तर या पोर्टल बद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये आणि लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट मध्ये ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याची सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये मिळेल. राज्य शासनाने लाडकी बहिणी योजनेच्या ऑनलाईन अर्ज नवीन अधिकृत वेबसाईट लॉन्च केलेली आहे. या वेबसाईट मध्ये आपल्याला सर्वप्रथम गेल्यावर तिथे आपल्याला वरती तुम्हाला मुख्य पृष्ठ तसेच योजनेची पूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात ही दिलेली आहे. तसेच या पोर्टल वरती आतापर्यंत किती अर्ज झाले वगैरे ही सगळी माहिती आहे. राईट साइडला एक ऑप्शन दिसते तुम्हाला अर्जदार लॉग इन मध्ये आपल्याला क्लिक करायचे आहे. राज्य शासनाने लाडकी बहिणी योजनेच्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आता नारी शक्ती व ऑनलाईन वेबसाईट सुरू केली आहे. आता या नवीन लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट मध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्याला नवीन अकाउंट उघडावे लागेल. स्टेप 1. नवीन अकाउंट उघडण्यासाठी आपल्याला आपला आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर तिथे टाकायचे आहे. नंबरवर OTP येऊन नंबर व्हेरीफाय करायचा आहे. स्टेप 2. नंबरने लॉग इन केल्यावर आपल्याला आपले नाव आधार कार्ड प्रमाणे इंग्लिश मध्ये लिहायचे आहे. आपली सर्व संपूर्ण नाव, पत्ता, जिल्हा, तालुका, नगर परिषद, महानगरपालिका ही सर्व माहिती भरायची आहे. स्टेप 3. लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट व होमपेजवर आपल्याला लाडकी बहीण योजना अर्ज असा ऑप्शन दिसेल. त्यामध्ये क्लिक करून तुम्ही आपला आधार नंबर टाकून OTP व्हेरीफाय करायचे आहे. स्टेप 4. लाडकी बहीण योजना अर्ज या ऑप्शन वर क्लिक केल्यावर आपण आपला आधार कार्ड टाकून OTP व्हेरीफाय करायचा आहे. नंतर आपली सर्व डिटेल आधार कार्ड प्रमाणे तिथे आपोआप घेतलेले दिसेल. आपल्याला त्यानंतर आपल्या वडिलाचे किंवा पतीचे नाव टाकायचे आहे. महिलाचे लग्न पूर्वीचे नाव, संपूर्ण ऍड्रेस, वैवाहिक स्थिती, मोबाईल नंबर, बँक डिटेल व आवश्यक असलेले सर्व माहिती तिथे योग्यरित्या आधार कार्ड प्रमाणे भरायची आहे. स्टेप 5. नंतर तुम्हाला तुमच्या सर्व पत्ता आधार कार्ड प्रमाणे तिथे टाकायचे आहे. तसेच तुम्ही शासनाच्या आणखी एक कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा घेत आहेत का याबद्दल पण माहिती द्यायची आहे. आधार कार्ड लिंक असलेला बँक खात्याच्या सर्व डिटेल आपल्याला तिथे व्यवस्थितपणे टाकायची आहे. स्टेप 6. नंतर तुम्हाला तिथे कागदपत्रे अपलोड करा असा ऑप्शन दिसेल. तिथे तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र, 15 वर्षांपूर्वीचे राशन कार्ड, 15 वर्षांपूर्वीचे मतदार कार्ड किंवा शाळा सोडल्याच्या दाखला यापैकी कोणताही एक कागदपत्रे अपलोड करायची आहे. तसेच तुम्हाला तिथे तुमच्याकडे केशरी किंवा पिवळा राशन कार्ड आहे का तिथे हो करायचे आहे. तिथे रेशन कार्डचे दोन्ही बाजूचे फोटो अपलोड करायचे. तसेच तुम्हाला हमीपत्र मध्ये सर्व बाबी व्यवस्थितपणे टिक करून तिथे अपलोड करायचे आणि अर्जदाराच्या फोटो पण तिथे अपलोड करायचा आहे. स्टेप 7. नंतर तुम्हाला हमीपत्रच्या बॉक्सवर टिक करायची आहे आणि सर्व बाबी स्वीकार करायचे आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतेही जास्त कागदपत्र लागणार नाही. नंतर तुम्ही सबमिट बटन वर क्लिक करा आणि तुम्ही काय माहिती भरली आहे सर्व एकदा चेक करून बघा. सर्व माहिती व्यवस्थित असल्यावर तुम्ही कापचा टाकून अर्ज सबमिट करा. स्टेप 8. अर्ज सबमिट केल्यावर तुम्हाला तुम्ही केलेले अर्ज या ऑप्शन वर क्लिक करून तुम्ही भरलेल्या अर्ज तिथे तुम्ही पाहू शकता. तुम्ही तिथे आपल्या अर्जाच्या स्टेटस पण बघू शकता. तुम्ही या वेबसाईट द्वारे किती पण अर्ज करू शकता.